जरीपटका पुलिस ने मंगलवार बाजार में चाइनीज ठेले से हफ्ता मांगने वाले पुनेश ठाकरे को गिरफ्तार किया है। आरोपी ने ठेला संचालक सौरभ इमलकर से 500 रुपए की फिरौती मांगी और मना करने पर चाकू दिखाकर स्टॉल में तोड़फोड़ कर धमकी दी। शिकायत मिलने पर पुलिस ने आरोपी को हिरासत में लिया है। मी API जितेंद्र ठाकूर, नेमणूक पोलीस ठाणे जरीपटका नागपूर शहर। काल दिनांक फिर्यादी सौरभ सुरेंद्र इलमकर हे पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी फिर्याद दिली। घटना अशी आहे की मागील 3 महिन्यापूर्वी एक पुनेश गुलाब सिंग ठाकरे म्हणून आरोपी आहे, त्याच्यावरती याआधी पण फायर आर्म्स आणि खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे। तो सुरेंद्र इलमकर हा चायनीजचा ठेला लावतो मंगळवारी बाजार या ठिकाणी। त्याच्याकडे मागील 3 महिन्यापूर्वी गेला होता, मी बदमाश आहे म्हणून आणि मला हप्ता लागेल, माझ्यावर फायरिंगचा गुन्हा आहे असं त्याच्यावर एक केला होता। म्हणजे त्याला धमकी दिली होती आणि 500 रुपये हप्ता लागेल असं त्याला म्हटलं होतं। मग त्यावेळेस त्यांनी त्याला पैसे दिले नव्हते किंवा माझ्याकडे पैसे नाही, हप्ता देऊ शकत नाही। मग परत आता 24/6 2025 त्या वेळेस पण त्याच्याकडे तो गेला पुनेश ठाकरे, परत धमकी दिली की 500 रुपये तुला द्यावं लागेल, नाही तर मग पाहून घे। आणि त्या दिवशी नेमकं म्हणजे मंगळवारी बाजार बंद असल्यामुळे त्यांनी त्याचा ठेला पाडून दिला असं फिर्यादीचं म्हणणं होतं, पाडून निघून गेला। त्याला भीती वाटली की मला धंदा करायचा या ठिकाणी, त्यामुळे त्यांनी रिपोर्ट दिली नव्हती। पण नंतर त्यांनी एक लेखी तक्रार अर्ज दिला आणि काल परत जेव्हा ही घटना त्यांनी आपला नेहमीप्रमाणे सकाळी 10 ते तो रात्री 10 पर्यंत ठेला लावते चायनीजचा मंगळवारी बाजार। तो चायनीज ठेल्यावर आपली गिरायकी करत असताना दुपारी 3:30 वाजता दरम्यान परत हा पुनेश ठाकरे त्याच्याकडे गेला आणि तू आतापर्यंत मला खंडणी दिली नाही, हप्ता दिला नाही, मग आता तुला आज लगेच मला 2000 रुपये द्यायला लागेल, नाही तर तुला पाहून घेतो असं धमकीने लगेच चाकू काढली आणि त्याच्या ठेल्यावर चायनीजच्या ठेल्यावर वार करायला लागला। तो घाबरला आणि त्या सोबतच्या मित्रासोबत पळून डायरेक्ट पोलीस स्टेशनला आला। मग नंतर त्याच्या विरुद्ध आपण त्याची तक्रार घेतली आणि जो पुनेश गुलाबसिंग ठाकरे आहे आरोपी, वय 25 वर्ष आहे, राहणार मिसाळ लेआउटचा आहे, त्याला DB पथकाचे सहाय्याने आपण ताब्यात घेतला, शोध घेऊन त्याचा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि अरेस्ट केली। आणि पुढील तपास फिर्यादीचे रिपोर्टवरून आपण पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 530/2025 कलम 308(3), 308(4), 351(3) भारतीय न्याय संहिता, सहकलम 425 भारतीय हत्यार कायदा, सहकलम 135 मापोका अन्वये गुन्हा दाखल केला आहे। आरोपी सध्या अरेस्ट आहे, तपासणी करत आहे। माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे आणि आज PCR साठी आम्ही जाणार आहोत। याच्यावरती याचा एक असा रेकॉर्ड आपल्याकडे पोलिसांना दाखल आहे की 802 नंबरचा CR आहे 2020च्या, त्यामध्ये यांनी फायर आर्म्स इतर साथीदारांसोबत अग्निशस्त्राचा वापर करून खुनाचा प्रयत्न करण्यासारखा गुन्हा केला होता। रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे, पुढील तपास सुरू आहे, जे काही निष्पन्न होईल सांगतो। लेटेस्ट अपडेट्स के लिए पावर ऑफ वन न्यूज को फॉलो कीजिए।